सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये 30, 31 आणि 1 ऑगस्ट अशा 3 दिवसाच्या सलग जेवढ्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत आज मी पोस्ट करणार आहे। 1 तारखेपर्यंतचे सकाळचे अपडेट पण त्याच्यामध्ये असणार आहे। 30, 31, 1 ऑगस्टच्या सकाळपर्यंत सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये असणार आहे। सो मुलांचे वारंवार प्रश्न असतात की सर हे कसं, सर ते कसं, सर ते कधी येऊन गेलेलं मला माहित नाही, सर माझ्याकडून स्किप झालं, मला माहीतच नव्हतं, अशा पद्धतीने सर्वांचे मेसेज येतात। तर त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, जेणेकरून ह्या सगळ्या दिवसाचे अपडेट तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचतील। सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असे पूर्ण दिवसाची सगळी अपडेट प्रत्येक दिवसाच्या सकाळी तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे। सो खूप महत्त्वाचा विषय आहे। सुरुवात करूया आपण मुंबई पोलीस पासून। दिनांक 30 तारखेला बॉयज किती झाले, 31 तारखेला बॉयज किती झाले, 1 तारखेला बॉयज किती झाले, किंवा आज सकाळी बॉयज किती होणार आहेत, अशा पद्धतीने मुलींचं सुद्धा 30, 31 आणि 1 ऑगस्टला मॉर्निंगला एकंदरीत किती मुलींचं ग्राउंड होणार आहे हे आता आपण पहिला बघणार आहोत। तर सिटी मुंबईला जे काही ड्रायव्हरचं मुलांचं ग्राउंड चालू आहे ते 30 तारखेला 2500 मुलांचं ग्राउंड झालेलं आहे। 31 तारखेला एकंदरीत जवळजवळ 2800 मुलांचं ग्राउंड झालेलं आहे। 1 ऑगस्टला जुने 3000 प्लस नवीन जे आर निघाला 27 तारखेला ती मिळवलेली 1000 मुलं, असं मिळून 4000 मुलांचं ग्राउंड आज सकाळी होणार आहे। आज सकाळपासून जो आकडा येतो, जसा पूर वाढतोय ना एखाद्या शहराचा, तसा हा मुंबईचा आकडा वाढत आहे। असं पूर वाढत आहे तसं तुमचा आकडा वाढत आहे, लक्षात ठेवा। 3000 वरून डायरेक्टली 1000 वाढवून 4000 मुलांचं ग्राउंड आज सकाळी बरोबर 5 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। आता मुलं ग्राउंडला घेत आहेत आतमध्ये ग्राउंडसाठी, लक्षात ठेवायचं। बाकी सगळं त्यांची प्रवेशपत्र असेल, हाईट असेल, चेस्ट असेल, मेजरमेंट ही करून झालेली आहे। मुलं आता आतमध्ये ग्राउंडला घेत आहेत फिजिकलसाठी। ही झाली मुलांची अपडेट। महिलांची बघूयात। महिला कॉन्स्टेबल सुरू आहे। 30 तारखेला 1400 मुलींचं ग्राउंड झालेलं आहे। 31 तारखेला 1500 मुलींचं ग्राउंड झालेलं आहे। 1 ऑगस्टला 1500 प्लस नवीन जे आर नुसार 27 जुलैच्या जे आर नुसार 1000 मुली वाढवल्या होत्या आणि डायरेक्टली जवळजवळ 2500 मुलींचं ग्राउंड आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। आज 1 ऑगस्ट आहे, तर 1 ऑगस्ट पासून जवळजवळ 2500 महिला पोलीसचं ग्राउंड जे आहे ते आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। ही झाली 1 ऑगस्ट पर्यंतची मुंबईची सगळी घडामोडी। त्याच्यामध्ये जे काही नवीन नवीन वेळापत्रक आलेत, 2 जे आर जे आलेत, एक पुरुषांचा आणि एक महिलांचा, तो सुद्धा विश्लेषण केलेलं आहे। एकंदरीत 10 ऑगस्ट पर्यंत 1,34,700 समथिंग मुलांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे। लक्षात घ्या, आकडे वाढत आहेत। बघता बघता दिवस जातील, बघता बघता पेपर येईल, बघता बघता निवड यादी लागेल, बघता बघता जॉईनिंग भेटेल। त्यामुळं किती दिवस झाला सांगतोय, आळसपणा करू नका। टाइम टेबल दिलंय, त्या टाइम टेबलनुसार तुम्ही केला तर तुम्हाला 100% यश भेटणार, लक्षात ठेवा। त्यामध्ये जरा सुद्धा 1-1 सेकंद जर घालवला तुमचं मार्क गेले म्हणून समजायचं। ओके, हा झाला विषय मुंबईचा। आता महत्त्वाचा विषय म्हणजे इतर जिल्ह्यातले जे काही बाकीचे घटक आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई, जे बाळेगावचं हे आहे, ची लेखी परीक्षेत तारीख अजून अद्याप आलेली नाहीये, ती आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल ऑफिशियल, हे समजून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीनं SRPF ग्रुप क्रमांक 6 पोलीस भरती 2022-23 बाबत दिनांक 31/7/2024 रोजीचे एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे। त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की राज्य राखीव पोलीस बट क्रमांक जे काही पेपर झालेले होते त्या पेपरवरती जे काही तुमचा आक्षेप घ्यायचे आहे ते आक्षेप तुम्हाला घ्यायचा म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजे आक्षेपासाठी तुम्हाला वेळ दिलेला 1 दिवस। राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती कागदपत्र पडताळणी करता मुदतवाढ दिलेबाबत, म्हणजे ज्या मुलांचं कागदपत्र पडताळणी होती त्या मुलांना कागदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे। पुढचा घटक आहे SRPF 4 नागपूर पोलीस भरती 2022-23 तात्पुरती निवड यादी, तात्पुरती प्रतीक्षा यादी व उमेदवारांकरता सूचना आलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघायच्या आहेत। आणि SRPF गट क्रमांक 4 नागपूरला ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असेल। असेच मोठं व्हा, ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या पदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आता मी वारंवार करावा, अशी एक विनंती माझ्या चॅनलकडून मी तुम्हाला करत आहे। पुढचा आहे SRPF बल गट क्रमांक 19 कुसळगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 चे कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे।
नंतर SRPF ग्रुप क्रमांक 18 काटोलची 4/8/2024 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। आज 1 तारीख आहे, 3 दिवस राहिलेत। 3 दिवसांमध्ये फक्त रिव्हिजन व्हायला पाहिजे। कसलाही पुस्तक घेऊन डोक्यासमोर एवढा मोठा गट्ट ठेवून अभ्यास करत बसू नका, टेन्शन न मरून जाल। रिव्हिजन करा फक्त, बाकी काय करत बसू नका ह्या 3 दिवसांमध्ये, लय लोड घेऊ नका। पण 3 दिवसांमध्ये कमीत कमी एक 20-25 मार्कांचा सुद्धा अभ्यास होतो, लक्षात ठेवा। प्रॉपर गायडन्स, प्रॉपर थेअरीचा अभ्यास करायला शिका। तर 4/8 ची जी रोजी लेखी परीक्षा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। परीक्षा दुपारी 12 वाजता आहे, पण तुम्हाला कमीत कमी एक विनंती करतोय की जवळजवळ 3-4 तास अगोदर किंवा आदल्या दिवशी रात्री जाऊन तिथं कुठं वस्ती करता येते का बघा, जेणेकरून तुम्हाला वेळेत पोहोचता येणार, धडपड होणार नाही, भीती वाटणार नाही, त्यामुळे रिलॅक्स पेपर देता येईल। हाय त्याच्यापेक्षा जास्त 2 मार्क भेटतील, समजलं। काही मुलं काय करतात, गडबड करतात, कट टू कट जाण्याचा प्रयत्न करतात आणि कट टू कट जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची सगळी वाट लागून जाते। त्यामुळं या गोष्टीकडे सर्वांनी काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे। नंतर SRPF बल गट क्रमांक 10 सोलापूरची जी काय 4/8/2024 ची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे, ती सुद्धा सर्वांनी बघून घ्यायचं आहे। सर्वांनी परीक्षेसाठी वेळेत हजर राहायचं, लक्षात ठेवायचं। आणि सर्वांना परीक्षेसाठी माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील। नंतर पुणे ग्रामीण सुधारित वेळापत्रक आलेलं आहे। 25 जुलै रोजी न झालेली मैदानी चाचणी नवीन तारीख दिली आहे। तसेच इतर महत्त्वाच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत तुम्हाला। जवळजवळ 25 तारखेचं ग्राउंड तुमचं हे 5/8/2024 रोजी होणार आहे, लक्षात ठेवायचं। 25 तारखेचं ग्राउंड तुमचं 5 ऑगस्टला होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे। नंतर पुढं अमरावती ग्रामीण पोलीस जे आहे चालकची ही उत्तर तालिका ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। अमरावती ग्रामीण चालक पोलीसची उत्तर तालिका ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे। पुढचा घटक आहे बुलढाणा जिल्हा बॅट्समन पोलीस भरती लेखी परीक्षा 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे त्या सूचना सुद्धा तुम्ही बघायच्या आहेत। जे बॅट्समनची लेखी परीक्षा आहे बुलढाणा जिल्हा, त्याची सुद्धा 2 ऑगस्टला म्हणजेच उद्या पेपर होणार आहे। त्या सुद्धा मुलांना आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नंतर गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची जी अंतिम उत्तर तालिका आहे, म्हणजे आन्सर की फायनल आन्सर की आलेले आहे। गडचिरोली जिल्हा पोलीस जे मध्ये पेपर झालेला होता, त्याची 2022-23 ची पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका म्हणजेच फायनल आन्सर की ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही ती बघायची आहे। त्याच पद्धतीनं पुणे लोहमार्ग पोलीस एकंदरीत एकूण गुण जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत। एकत्रित एकूण गुण हे प्रसिद्ध झालेले ऑफिशियल, ती सुद्धा तुम्ही जी काही PDF आहे ती बघून घ्यायची आहे। नंतर सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस उत्तर तालिका, त्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस चालकचे जे काही पेपर झालेले होते मध्ये, त्याची उत्तर तालिका आलेली आहे, तुम्ही ती सुद्धा उत्तर तालिका ऑफिशियल बघून घ्यायची आहे। नंतर कोल्हापूर जिल्हा चालक पोलीस उत्तर तालिका, कोल्हापूर जिल्हा चालक पोलीस उत्तर तालिका सुद्धा ऑफिशियल आलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला बघून घ्यायची आहे। नंतर SRPF ग्रुप क्रमांक 13 जी वडसाची आहे, सूचना घ्यायची आहे महत्त्वाच्या। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत की तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा सूचीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी हजर राहणाऱ्या उमेदवारांकरता आवश्यक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। जे काही कागदपत्र पडताळणी आहे तुमची, ती महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या दिवशी दिलेले आहेत ते परिपत्रकामध्ये दिलेले आहेत, त्या दिवशी तुम्हाला तुमचे व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट, संच, फोटो काय असतील ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत। डॉक्युमेंट घेऊन जाताना प्रिकॉशन घ्या, प्लास्टिकच्या 2 बॅगीमध्ये घाला प्रॉपर म्हणून सांगितलेत। एक संच सांगितलं मी, 2 संच मारा म्हणून सांगतोय। 2 फोटो सांगितले, तुम्ही 6 फोटो घेऊन जा म्हणून सांगितलेलं आहे। सगळं काही व्यवस्थित घेऊन जायचं आहे। हे सगळी ऑफिशियल सूचना मी तुम्हाला अगोदर पण दिलेली होती। त्याच पद्धतीने SRPF 6 धुळे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे। त्याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या एकूण 173 पदाकरता सशस्त्र म्हणजे यांची जी लेखी परीक्षा झालेली होती त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा जे हे आहे शेड्यूल 1 दिवसाचं, ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे। पुढचा घटक आहे रायगड जिल्हा पोलीस मैदानी चाचणी एकत्रित गुण। जे रायगड जिल्ह्याची जी काही लेखी झालेली होती, त्या लेखीची ऑफिशियल एकत्रित गुण हे आउट झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही PDF मध्ये बघून घ्यायचं आहे। कुणीही वेळ न घालवता सगळ्या गोष्टी प्रॉपर जेवढं सांगतोय तेवढ्या प्रॉपर बघून घ्यायच्या आहेत। परभणी जिल्हा पोलीस चालक आन्सर की जी आहे ती सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। परभणी जिल्हा चालक परीक्षेची लेखीची ऑफिशियल आन्सर की जी आहे ती आन्सर की आउट झालेली आहे, तुम्ही सुद्धा ती बघून घ्यायची आहे। नंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई लेखी चाचणी करता गुणांची जी अंतिम यादी ती प्रसिद्ध झालेली आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस जे काही भरतीची मध्ये पेपर झालेला होता, त्या पेपरला
शिपाईची लेखीची चाचणीची गुणांची अंतिम उत्तरतालिका किंवा अंतिम यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही दोन्ही गोष्टी सुद्धा बघून घ्यायच्या आहेत. नंतर धाराशिव जिल्हा पोलीस चालक या घटकाची अपडेट आहे. तर धाराशिव जिल्हा पोलीस चालक पेपरचे आन्सर की ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहे, ती सुद्धा आन्सर की तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायची आहे. नंतर खूप महत्त्वाचे विषय पुढे आहेत. जवळजवळ मुंबई लोहमार्गाचं सुद्धा आहे, पालघर जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत. या 2-3 पेपर जे आहेत ते ऑफिशियल तुम्ही टाइम लावून डेली 2 ते 3 पेपर सोडवा म्हणून तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगतोय आणि आता पण विनंती करतोय की तुम्ही टाइम लावून पेपर सोडवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पॅटर्न असेल, टाइम लिमिट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की SRPF ला काही विद्यार्थ्यांना 92-93 मार्क पडलेत आणि त्यांची मेसेज आले, सर मी 65 सोडवून आलोय, मला पुढे झालंच नाहीये. अरे निगेटिव्ह स्कोरिंग नाहीये, सगळे टच करून या, 65 पैकी तुझे 50 बरोबर आले असते. उरलेल्या जवळजवळ 35 मध्ये 15 जर बरोबर आले असते तर तुझं 75 स्कोर 65 प्लस स्कोर झाला असता. 65, 70, 75 पर्यंत ऑटोमॅटिक गेला असतास. त्यामुळे मुलांना माहित नाही बाबा हे कशा पद्धतीने फर्स्ट टाइम जे देतात त्यांच्यासाठी सुद्धा सूचना मी देणार आहे. तर पुढची अपडेट आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती. तर कोल्हापूर जिल्हा पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी दिलेल्या टायमिंगवर तुम्हाला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. मेडिकल चालू झालेले आहेत. एक प्रोफेशनल मेडिकल जे असतं, आता आर्मीला सुद्धा आपली मुलं आहेत, भरती होऊन ऑफिशियल डिपार्टमेंट करून खेळतात, स्पोर्ट्स प्लेअर वगैरे आहेत आणि इतर CISF असेल, बाकी सगळ्याच याच्यामध्ये आपले विद्यार्थी आहेत सध्या. सो त्यांचं जे मेडिकल होते 30 पॉईंट आपल्याकडे आहेत मेडिकलचे, त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ ऑफिशियल येणार आहे की कोणते कोणते पॉईंट चेक केले जातात, मेडिकल कशा पद्धतीचं असतं, हे सगळे जे गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये किंवा आज संध्याकाळपर्यंत तो व्हिडिओ येईल की बाबा पोलीस भरतीचं मेडिकल कसं असतं ॲज कम्पेअर विथ सेंट्रल गव्हर्नमेंट डिफेन्स जॉब, काय असेल ते असेल. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी वैद्यकीय चाचणी होणार आहे, तिथं तुम्हाला व्यवस्थित वेळेवर उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षेची उत्तरतालिका जी आहे चालक पदाची ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-23 ची लेखी परीक्षा उत्तरतालिका जी आहे चालक पोलीस शिपाई पदाची ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, ती तुम्ही बघून घ्यायची आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे चंद्रपूर जिल्हा बॅट्समन लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार यांची यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे. चंद्रपूर जिल्हा बॅट्समन या पदाची लेखी परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी, जी मुलं पात्र झाल्या त्या मुलांची यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, लक्षात ठेवायचं. नंतर नागपूर जिल्हा जेल पोलीस भरती शारीरिक चाचणीसाठी तारीख 30/7/2024 पासून सुरू झालेली आहे. नागपूर जेल पोलीस भरती शारीरिक चाचणीची जे तारीख आहे ती 30/7 पासून सुरू झालेली आहे. त्याच पद्धतीनं जवळजवळ नागपूर जेल पोलीस भरती नागपूर भरती 29चं पण दिलेलं आहे, 30चं पण दिलेलं आहे. ही दोन्ही सुद्धा PDF मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल टेलिग्रामवरती टाकेन, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या पटकन. पालघर जिल्हा बॅट्समन पोलीस भरतीचे गुण जे आहेत त्या बॅट्समन पदाचे जे गुण आहेत ते एकत्रित प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. नंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग लेखी परीक्षेचे गुण जे आहेत ते ऑफिशियल प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गची लेखी परीक्षा जी झाली होती त्याचे जे एकत्रित गुण आहेत ते एकत्रित प्रसिद्ध झालेले आहेत, तुम्ही ते बघून घ्यायचे आहेत. नंतर गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरतीचं अपडेट आहे. तर 2022-23 ची पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जी आहे लेखी परीक्षेची ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे. नंतर पुढची अपडेट आहे धाराशिव जिल्हा पोलीस. तर धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचा दिनांक 31/7/2024 रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल तांबरी विभाग धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. समजलं? सो ती झालेला आहे पेपर. ज्यांचे पेपर झालेत, पेपर कसे गेलेत हे सांगायला मात्र आपल्या टेलिग्रामवरती मला विसरू नका, सर्वांनी सांगण्याचं काम करायचं आहे. नंतर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 मैदानी चाचणीसाठी शारीरिक नोंदणी प्रक्रिया भरतीबाबतचे वेळापत्रक जे आहे ते मी ऑफिशियल सांगितलं होतं. एकंदरीत 83,000 मुलं ही 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहेत. ते सुद्धा विश्लेषण व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे. तुम्ही बघाय नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे, खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला माहित पाहिजे की आकडा किती आलाय आतापर्यंत, 10 ऑगस्ट पर्यंत किती मुलांचे फिजिकल ऑफिशियल पूर्ण होणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे, म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ओके, सो अशा पद्धतीनं पुणे ग्रामीणचे जे मार्क आहेत ते सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई भरती मैदानी चाचणीचे गुण जे आहेत ते सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत. आता ठाणे ग्रामीण पोलीस भरतीची नवीन उत्तरतालिका जी आहे म्हणजेच फायनल आन्सर की जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे.
अशा पद्धतीनं रायगड जिल्हा पोलीस या यादीत रायगड जिल्हा पोलिसाचं अपडेट जे मी काल दिलेलं होतं की दिनांक 31 आणि 1 ऑगस्टला डॉक्युमेंट चेकिंग घेतलेलं आहे मध्ये, त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा पाठीमागे आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघून घ्या की मुलांची अवस्था कशा पद्धतीनं किंवा मुलांचा नाहक त्रास कशा पद्धतीनं होत आहे ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा काही विद्यार्थी घरात पोहोचायला नाही तो पण त्यांना डॉक्युमेंट चेकिंगला बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून मुलं आहेत बाकी, अजून मुली सुद्धा बाकी आहेत, त्यांचं सुद्धा टाइम टेबल आज उद्या लवकरच येण्याची शक्यता जोरात आहे. आणि लगेचच 11 तारखेला पेपर, म्हणजे पोरांनी नुसतं रस्त्यावर उभं राहायचं, अभ्यास करायचा नाही. मग याच्यामुळे काय होणार, 2-4 मार्क कमी पडतील. ज्या मुलांचं ग्राउंड पहिला झालंय ती मुलं निवांत आहेत अभ्यास करून, त्यांना एखादी फेरी झाली तर काय फरक पडत नाही. पण ज्या मुलांचं अलीकडे ग्राउंड झाले ती मुलं घरात पोहोचणार, डॉक्युमेंट घेणार, परत रायगडला जाणार, डॉक्युमेंट चेक घेणार, परत घरला येणार, परत 11 तारखेला पेपरला जाणार, परत घरला येणार. म्हणजे हे सगळा खेळ खोंडोबा चालू आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. तर पुढचा अपडेट आहे SRPF ग्रुप 12चा हिंगोलीचा. तर त्यांच्यासाठी जी पात्रता यादी आहे ती पूर्ण आउट झालेली आहे. SRPF 12ची हिंगोलीची जे काही अंतिम यादी आहे ती याची ग्राउंडसाठीची गुणमर्यादा जी आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर SRPF ग्रुप क्रमांक 4 नागपूर एकूण निकाल लागलेला आहे, सर्व गोष्टींचा निकाल लागलेला आहे, तुम्ही ते ऑफिशियल बघून घ्यायचं आहे. नंतर अमरावती शहर पोलीस भरती झालेले आहे, ठाणे ग्रामीण पेपरचं सुद्धा झालेलं आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ 29, 31 आणि 1 तारखेचे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोच केलेले आहेत. आता 30, 31, 1 ऑगस्टच्या सकाळपर्यंत मुंबई पोलीसच्या अपडेटपर्यंत सगळी गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत. समजलं, ह्या 3 दिवसाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोच झाले असतील प्रामाणिकपणे, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत डेली मॉर्निंगला पोच करतोय आणि मग पुढच्या गोष्टींना हात घालतोय. सो अशा पद्धतीनं पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत देणारा एकमेव चॅनल आहे की काल दिवसभरातले सगळे अपडेट आणि आज सकाळी त्या शेवटच्या क्षणापर्यंतचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत ऑफिशियल प्रसिद्ध करत असतो. सो ह्या गोष्टीसाठी एक लाईक मात्र द्यायला विसरू नका, कारण की ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करूनच मग तुमच्यापर्यंत गायडन्स करावा लागतो. समजलं. सो चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जिथं सर्व गोष्टी अगदी मोफत असतात, सगळ्या माहिती मोफत दिलेल्या असतात, ऑफिशियल GR पण टाकले जातात, प्रसिद्धीपत्र टाकले जातात. परत एक चालू घडामोडीची सिरीज असतात, डेली 15 ते 20 प्रश्न किंवा 10, 15, 20 प्रश्न मी टाकत असतो, जे आंतरराष्ट्रीय लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या आणि राज्य लेवलच्या आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या अवघड असतील, ज्या MPSC लेवलच्या असतात त्या चालू घडामोडी मी टाकत आहे, जेणेकरून पेपर हार्ड आला तर त्यातले 2-3 प्रश्न जर आले तर आपल्या विद्यार्थ्याला 3-4 मार्क मिळण्याचे चान्स व्हावेत म्हणून. समजलं, हाच एक येतोय, दुसरा काही येतो नाही. सो सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.